महाराष्ट्र के धाराशिव जिले के किन्ही गांव में करीब 250 एकड़ क्षेत्र में बोई गई सोयाबीन की फसल की अंकुरण प्रक्रिया प्रभावित हुई है। किसानों का दावा है कि जिन बीजों का बीज उपचार किया गया था उनमें अंकुरण नहीं हुआ या पौधों की बढ़ावट रुक गई, जबकि बिना बीज उपचार वाले सोयाबीन की अंकुरण सामान्य रही। किसानों ने इसके लिए बीज उपचार में इस्तेमाल की गई दवा को जिम्मेदार ठहराया है। कृषि विज्ञान केंद्र के अधिकारियों ने प्रभावित खेतों का निरीक्षण किया है। वहीं किसान प्रशासन ने तत्काल पंचनामा कर दोबारा बुआई के लिए आर्थिक सहायता देने की मांग कर रहे हैं। किन्ही गावचा शेतकरी आहे। मी पाऊस पडल्यानंतर सागर कृषी सेवा केंद्र तेर मधून ब्याच्या 6 पिशव्या आणि सिकाडा कंपनीचं बीज प्रक्रियेसाठी औषध आणले होते। ती प्रक्रिया केल्यानंतर माझी पेरणी होऊन आज एक 13 दिवस झालेला आहे, तरी त्याची उगवण शक्ती अत्यंत कमी आहे। ते बियाणे कोमात गेले आणि माझ्या शेजारीच दुसरी बीज प्रक्रिया केलेले बियाणे पेरलेले आहे, तर ते एकदम उत्कृष्ट आणि चांगल्यारीत्या उगवलेलं आहे। तरी आमची शासनाला विनंती आहे की आमची नुकसान भरपाई लवकरात लवकर देऊन आमच्या पेरणीची सोय करावी, एवढी आमची शेतकऱ्यातर्फे मागणी आहे। एक 50 तरी संख्या आहे शेतकऱ्यांची। एक 250 एकर तरी रान उगवलेलं नाही त्या सिकाडा कंपनीमुळे। त्या सिकाडा कंपनीचा परिणाम बीज प्रक्रिया केल्यानंतर झालेला आहे। उगवण शक्ती व्यवस्थित झालेली नाही, झाली पण कमी स्वरूपात झालेली आहे। ती वरीच येत नाही, त्याची वाढच होत नाही त्या बियाणाची सिकाडा कंपनीचं औषध लावल्यामुळे। आम्ही तरी आमच्या शासनाला विनंती आहे की आमचे नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी।